माणिकराव कोकाटे यांना तुर्तास दिलासा मिळालाय। नाशिक सत्र न्यायालयाच्या आदेशाला तातडीची स्थगिती द्यायला हायकोर्टानं नकार दिलेला आहे। सर्व प्रतिवादींना नोटीस जारी करत प्रकरणाची सुनावणी आता 21 एप्रिलपर्यंत तहकूब करण्यात आली आहे। शासकीय कोट्यातील सदनिका घेताना कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी आमेय राणे सध्या आपल्या सोबत आहेत। आमेय, काय नेमके अपडेट्स आहेत याबाबत? माणिकराव कोकाटे यांना हायकोर्टाने हा दिलासा दिल्यासारखंच म्हणावं लागेल, कारण की या प्रकरणी आज तातडीनं सुनावणी घेत जी नाशिक सत्र न्यायालयानं कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती दिलेली आहे ती स्थगिती हटवण्याची मागणी करण्यात आली होती याचिकेतून, आणि ही याचिका दाखल केली होती अंजली राठोड, ज्या माजी मंत्र्यांच्या माजी आमदारांच्या कन्या आहेत तिथल्या, त्यांनी केली होती। मात्र या याचिकेवर तातडीनं सुनावणी न घेता हायकोर्टानं तुर्तास या प्रकरणातल्या सर्व प्रतिवादींना नोटीस जारी करून आपलं म्हणणं सादर करण्याचे निर्देश दिले आणि या प्रकरणाची सुनावणी 21 एप्रिलपर्यंत तहकूब केली। पुढच्या सुनावणीत कोकाटेंसह या प्रकरणात जे सर्व प्रतिवादी आहेत त्यांना आपली बाजू मांडण्याची संधी दिली जाईल आणि त्यानंतर सर्व पक्षांचं, सर्व प्रतिवादींचं म्हणणं ऐकून घेत या याचिकेवर हायकोर्ट योग्य तो निर्णय देईल। परंतु तुर्तास 21 एप्रिलपर्यंत माणिकराव कोकाटे यांना हायकोर्टाकडनं दिलासा मिळालेला आहे। धन्यवाद आमेय या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।